ऑपरेशन लोटसला धक्का, इनकमिंगला भाजपमधूनच विरोध, देशमुख माने संघर्ष चव्हाट्यावर। सोलापुरातील राजकीय भूकंपाची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा आहे। मुख्यमंत्री फडणवीसांच्या निवासस्थानी पालकमंत्री जयकुमार गोरेंनी भाजपमध्ये मोठ्या इनकमिंगची पटकथा रचली होती। मात्र दिवाळीपूर्वीच हा बार फुसका ठरल्याचं चित्र आहे, कारण ग्राउंड लेवलला हे इनकमिंग कार्यकर्त्यांच्या पचनी पडलं नाही। काँग्रेसचे माजी आमदार दिलीप मानेंच्या पक्षप्रवेशाविरोधात भाजप कार्यकर्त्यांनी थेट पक्ष कार्यालयावरच मोर्चा काढला। कार्यकर्त्यांचा संताप पाहता गोरेंच्या ऑपरेशन लोटसची खेळी पक्षावरच बुमरँग होत असल्याची चर्चा रंगली। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपमध्ये जम्बो प्रवेश जो आहे तो दिला जातोय। कुठेतरी पालकमंत्री जयकुमार गोरे यांची खेळी म्हणून त्याकडे बघितलं जातं आणि जिल्ह्यामधील मातब्बर 4 माजी आमदारांना प्रवेश जो आहे तो दिवाळीनंतर दिला जातोय। खरं तर आपण सध्या बघू शकताय भारतीय जनता पार्टीचं जे सोलापूर शहरातील कार्यालय आहे या ठिकाणी आपण जर बघितलं तर दक्षिण सोलापूर मधील जे माजी आमदार आहेत त्यांच्या प्रवेशाला विरोध जो आहे तो हे कार्यकर्ते जे आहेत करत असताना चित्र आपल्याला पाहायला मिळते। भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यावर सध्या अन्यायाचं वातावरण या जिल्ह्यामध्ये झालेलं आहे। भारतीय जनता पार्टीमध्ये जे काही भ्रष्टाचारी कलंकित लोक पक्षप्रवेश करू इच्छितात त्या पक्षप्रवेशाला विरोध म्हणून आणि वरिष्ठांना या कार्यकर्त्यांच्या भावना पोहोचाव्या या माध्यमातून या उद्देशातून आम्ही आजचं आंदोलन करत आहोत। दरम्यान भाजप कार्यकर्त्यांनी केलेलं आंदोलन चिघळल्यानंतर भाजपच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर आंदोलनस्थळी दाखल झाल्या। आंदोलकांची समजूत काढत निष्ठावंतांवर अन्याय होणार नाही असं आश्वासन त्यांनी दिलं। तर दुसरीकडे हे आंदोलन स्पॉन्सर होतं असा आरोप भाजपचे माजी उपमहापौर राजेश काळेंनी केलाय। मला असं वाटत नाहीये की या सगळ्या लोकांवरती अन्याय होईल। या सगळ्या लोकांचा विचार, जे पंचायत समिती आपल्या ताब्यात आहेत, जे जिल्हा परिषद गट आपल्या ताब्यात आहेत, जे आपल्या नगरसेवकांचे वॉर्ड आपल्या ताब्यात आहेत, जिथे आपली निवडून येण्याची शक्यता आहे, अशा कुठल्याही कार्यकर्त्यांवरती अन्याय होईल असं मला अजिबात वाटत नाही। त्यामुळे या सगळ्या गोष्टीची जी त्यांना अविश्वास वाटतोय तो कार्यकर्त्यांना पण माझी विनंती आहे की हे सगळं तुम्ही सोडून द्या। नाही हो, हा स्टंट ठरवून केलाय काल 4च्या नंतर घडलेला प्रकार आहे। 2 दिवस त्यांच्याकडे शिजत होता करायचं, लोक म्हणले नाही करायचं, उलटा आले तर ताकद मिळते पक्षाला। माझी मागणी असणार आहे माने मालकांचा प्रथम प्रवेश करून घ्या, त्याच्याबरोबर येणारे जे कोणी दक्षिण मधले कोणी असतील इकडे काय जे काही येत असतील जेवढे काय येत असतील त्यांना घेऊन बेरजेचं राजकारण करायचं। आणि हा जो घडलेला प्रकार आहे अतिशय दुर्दैवी आहे। खुद्द स्थानिक भाजप आमदार सुभाष देशमुख यांनीही मानेंच्या पक्षप्रवेशाला विरोध केलाय। भारतीय जनता पक्ष गावात, तालुक्यात, जिल्ह्यात, राज्यात, देशात वाढला पाहिजे या भूमिकेचा मी नक्की आहे। परंतु हे करत असताना सर्वांनी एकमेकांनी विश्वासात एकमेकाला घेणं गरजेचं असतं। स्थानिकांची काय भूमिका आहे विचारलं गेलं पाहिजे। उद्या जर काही गडबडी झाल्या आणि 50% जास्त जर जिल्हा परिषद सदस्य आमच्यापासून गेले तर उद्या आम्हाला धोका आहे। कार्यकर्त्यांचा पक्ष आम्ही एकीकडे म्हणायचं आणि कार्यकर्त्याच्या निवडणुकीच्या वेळेस आपण तडजोडी करणं कार्यकर्त्यांच्या म्हणजे अधिकारावर गदा आणल्यासारखं। सुभाष देशमुखांच्या या भूमिकेमुळे दिलीप मानेंसोबतचा त्यांचा संघर्ष पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय। मात्र या संघर्षामागची नेमकी कारणं काय आहेत ते पाहूया। दिलीप माने आणि सुभाष देशमुख हे सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात एकमेकांचे पारंपरिक विरोधक राहिलेत। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमधील वर्चस्वासाठीही दोन्ही नेत्यांकडून अनेक वर्षांची लढाई सुरू आहे। दोन्ही नेते सहकार क्षेत्रातील मातब्बर नेते आहेत। साखर कारखाना, बँका आणि पतसंस्थेच्या माध्यमातून जिल्ह्यात दबदबा असल्यानं एकमेकांचे प्रतिस्पर्धी आहेत। माने आणि देशमुखांकडून जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि अनेक सोसायटींवर वर्चस्व मिळवण्यासाठी संघर्ष आहे। दरम्यान सोलापुरात पालकमंत्री जयकुमार गोरेंचं ऑपरेशन लोटस हे फक्त दिलीप मानेंपुरतंच मर्यादित नाही, तर अजितदादांच्या राष्ट्रवादीचे मोहोळचे माजी आमदार यशवंत माने, माढ्याचे माजी आमदार बबन शिंदे आणि मोहोळचे माजी आमदार राजन पाटील तसंच ठाकरे सेनेचे सांगोल्याचे माजी आमदार दीपक साळुंके यांच्या पक्षप्रवेशासाठीही गोरेंनी तयारी सुरू केली। मात्र दिलीप मानेंना विरोध पाहता भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलाय। त्यामुळे इतर ठिकाणीही कार्यकर्त्यांच्या काय भावना आहेत ते पाहणं महत्त्वाचं आहे। सध्या भाजपमध्ये बाहेरच्याच नेत्यांची गर्दी जास्त झाली आहे, त्यामुळे जुने निष्ठावंत कार्यकर्ते अस्वस्थ झालेत। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर ही अस्वस्थता अशीच वाढत जाणार का की पक्षश्रेष्ठीच वेळीच याची दखल घेणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। विश्वभूषण लिमयेसह ब्युरो रिपोर्ट,
साम टीव्ही न्यूज सोलापूर. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.